आपल्या विरुद्ध बातमी दिल्याच्या रागातून मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी गुरुवारी कागल तालुक्यातील पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केली। त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटना आक्रमक झाल्यात। आज कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये निषेध बैठक घेऊन दसरा चौकात तीव्र निदर्शनं करण्यात आली। पत्रकारांवर हात उचलणाऱ्या आणि नेहमीच अरेरावी करणाऱ्या राजे खान जमादार यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध ठिकाणच्या पत्रकार संघटनांनी केली आहे। कागल तालुक्यातील कुरुकली इथले 42 वर्षीय प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळमध्ये बातमीदार म्हणून काम करतात। 2 दिवसांपूर्वी त्यांनी एक बातमी दिली होती। त्या बातमीमुळे संतप्त झालेल्या मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार, आसिफ खान उर्फ मॉन्टी जमादार, संदीप सणगर या तिघांनी मुरगुड गावात पत्रकार प्रकाश तिराळे यांना अडवलं। तिथं त्यांना बातमी का लिहिली असा जाब विचारत शिवेगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यावेळी पत्रकार तिराळे यांनी जमादार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र राजे खान जमादार आणि अन्य दोघांनी त्यांचं ऐकलं नाही। दरम्यान पत्रकार तिराळे यांनी मुरगुड पोलिसात राजे खान जमादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला। त्यानंतर आज कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये बैठक झाली। प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, बाबूराव रानगे, सुखदेव गिरी, दिलीप भिसे, पी.ए. पाटील, लुमाकांत नलवडे, सुनील पाटील यांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांचा तीव्र निषेध केला। त्यानंतर दसरा चौकात सर्वच पत्रकारांनी जोरदार निदर्शनं केली। राजे खान जमादार आणि अन्य दोन्ही आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विश्वास पाटील, भारत चव्हाण, समीर मुजावर, सचिन सावंत, रवींद्र कुलकर्णी, विश्वास कोरे, दीपक सूर्यवंशी, नंदिनी नरेवाडी, विजय पाटील, प्रवीण देसाई, ओंकार धर्माधिकारी, सचिन भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। दरम्यान मुरगुडमधील पत्रकार तिराळे यांना मारहाण झाल्याबद्दल इचलकरंजीतील पत्रकारांनी सुद्धा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, श्रमिक पत्रकार संघटनेचे संभाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली। पंडित कोंडेकर, अतुल आंबी यांनी तिराळे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली। यावेळी रामचंद्र ठिकणे, संजय खूर, संजय कुडाळकर, राजेंद्र होळकर, बाबासो राजमाने, शरद सुकटणकर उपस्थित होते।